चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर। जो यक्ष प्रश्न सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जेव्हा यक्ष प्रश्नाच्या अनुसार सध्याच्या कंडिशनला तापमान वाढायला लागले, कडक ऊन हे चांद्यापासून बांध्यापर्यंत पडायला लागले, अशा परिस्थितीमध्ये कोंबडीचं शरीर लाही व्हायला लागले आणि आम्हाला वाटतंय की आमच्या कोंबडीचं या कडक उन्हापासून संरक्षण व्हावं आणि याच्यासाठी आम्हाला वाटतंय की आम्ही आमच्या कोंबडीला कमीत कमी थंड पाणी तरी उपलब्ध करून द्यावं। ही कितीही इच्छा असली तरी आमची एक सर्वात महत्त्वाची अडचण आहे की आमच्याकडे फ्रीज हे उपलब्ध नाही। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा सध्या विचारायला लागलाय की सर फ्रीज उपलब्ध नसेल तर काय कोंबड्यांना आपण थंड पाणी हे देऊ शकत नाहीत का? असा कोणता उपाय आहे का की ज्यामुळं फ्रीज शिवाय सुद्धा आम्ही कोंबड्यांना थंड पाणी देऊ शकू? तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आपण फ्रीज उपलब्ध नसताना सुद्धा आपल्या कोंबडीला थंड पाणी दररोज देऊ शकतात आणि त्याच्यासाठी आपल्याला येणारा खर्च सुद्धा अत्यंत कमी आहे। जर आपण सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर या समस्येतून कायमस्वरूपी आपली सुटका होऊन जाईल। पण याच्यासाठी एकच करावं लागेल की आपल्या सर्वांना व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहावा लागेल। म्हणून कळकळीची विनंती आहे की बाबांनो, ह्या समस्येचं निराकरण करण्यासाठी हा जो महत्त्वाचा व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करून घ्या आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअरसुद्धा करून घ्या। ज्या कुक्कुटपालक बांधवांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती करतो की बाबा, फार मेहनतीनं आपल्या सर्वांसाठी मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी सुद्धा माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं। जर आपण सर्वांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केलं तर याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सातत्यानं पाहावयास तर मिळत राहतो, पण दुसरीकडे कुठेतरी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते। म्हणून इथं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, एवढीच आपल्या सर्वांना करतो मनापासून इथं कळकळीची विनंती। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर देणार आहे। जो यक्ष प्रश्न सध्या तुमच्या सर्वांच्या मनात या ठिकाणी उपस्थित झालाय की सर फ्रीज शिवाय कोंबड्यांना कशा पद्धतीनं आपण देऊ शकतो थंड पाणी? तर चला मित्रांनो, आता तुम्हाला समजावून सांगतो की फ्रीज उपलब्ध नसेल तरी आपण कोंबड्यांना दररोज कशा पद्धतीनं देऊ शकतो थंड पाणी आणि हे थंड पाणी देण्यासाठी आपल्याला दररोज किती खर्च येऊ शकतो। तर मित्रांनो, ही संकल्पना फक्त आपण शेवटपर्यंत पहा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी जी आहेत ती मिळून जातील। मित्रांनो, आपण सर्वजण पाहत आहात की सध्याच्या कंडिशनला उन्हाळा हा तीव्रतेनं या ठिकाणी आलाय। सध्या तापमान 35 डिग्री सेल्सिअसचा वर गेले, कुठं 40ला सुद्धा क्रॉस करून गेले। इथून पुढे आपण जर बघितलं तर तापमान हे वाढत जाणार आणि तापमान 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा पोहोचणार, कुठं तर त्याच्या सुद्धा वर हे जाणार। आता कडक उन्हापासून कोंबडीचं संरक्षण करायचं असेल तर मग आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी कोंबडीला थंड पाणी द्यावं लागणार। कारण आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्यापाशी असणारी जी कोंबडी आहे ती शीत रक्तपेशी असणारा पक्षी। आता शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे तरी काय? तर शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे असा पक्षी की जो स्वतःच्या शरीराचं तापमान वाढवू शकत नाही अथवा कमी सुद्धा करू शकत नाही। आता उन्हाळ्यात काय होते ते लक्षात घ्या, उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाहेरचं तापमान वाढते तेव्हा कोंबडीच्या शरीरातील सुद्धा तापमान वाढते आणि कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढलं की त्या ठिकाणी काय होत असते, कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होत जाते। कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण जर कमी होत गेलं तर अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, डिहायड्रेट होऊन कोंबडीला हृदयविकाराचा तीव्र धक्का सुद्धा बसू शकतो। हार्ट स्ट्रोकनं किंवा हीट स्ट्रोकनं कोंबडी एक्सपायर होऊ शकते। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं की कोंबडीच्या शरीरातील पाण्याची लेवल ही मेंटेन करायची।
आता तुम्ही म्हणाल की सर आमची तर इच्छा फार आहे कोंबडीच्या शरीरातील पाण्याची लेव्हल मेंटेन करण्याची, पण आमच्याकडं फ्रीज उपलब्ध नाही म्हणून पाणी थंड नाही, पाणी थंड नाही म्हणून कोंबडी जास्त प्रमाणात पाणी पित नाही. म्हणजे आपल्या समस्येचं सोल्युशन काय आहे की कोंबडीनं थंड पाणी प्यायला पाहिजे. आणि जर कोंबडीनं थंड पाणी पिलं तर उन्हाळ्यामध्ये कडक उन्हापासून कोंबडीचं संरक्षण होऊन जाणार. पण आता फ्रीज उपलब्ध नाही, थंड पाणी द्यायचे, काय करायला पाहिजे? तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही. 500-700 रुपये नाही तर जास्तीत जास्त 1000 रुपयाचा खर्च करायचा आणि एक मोठं रांजण आपल्या कुंभार मित्राकडून आणायचंय. आता त्यांच्याकडून तुम्ही मोठं रांजण आणलं, त्याच्या साईडनं बारदाना लपेटला, पाणी टाकलं, रोज रात्री पाणी टाकायचं, संध्याकाळी पाणी टाकून द्यायचं, वरून कॉटनचा कपडा झाकून टाकायचा, म्हणजे केर कचरा काही धूळ त्याच्यामध्ये पडायला नको. एवढं केल्यानंतर काय होणार, सकाळच्या वेळी बघा की ह्या पाण्यात जर तुम्ही हात घातला तर एवढं थंड पाणी होणार की ज्यामुळं तुम्हाला फ्रीज ही संकल्पना लक्षात सुद्धा येणार नाही. मग काय करायचं, हे थेट पाणी आपल्या कोंबड्यांना न देता नॉर्मल पाणी आणि हे पाणी मिक्स आउट करायचंय आणि दिवसभर आपल्या कोंबड्यांना हे पाणी प्यायला द्यायचं आहे. तुम्हाला सांगतो, फ्रीजमधील असणाऱ्या बर्फाचा वापर करून थंड केले गेलेल्या पाण्यापेक्षा हे जे पाणी असते ते अत्यंत चविष्ट असते, अत्यंत उत्तम असते आणि या मोठ्या मडक्यामधल्या म्हणजे रांजणातल्या पाण्यामुळे कोंबडीला सर्दी होत नाही. या उलट फ्रीजमधलं पाणी किंवा या ठिकाणी बर्फयुक्त पाणी दिलं तर कोंबड्यांना सर्दी होण्याची दाट शक्यता वर्तविल्या जाते. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, हा छोटासा बदल, छोटासा उपाय करा आणि आपणही दररोज आपल्या कोंबड्यांना थंड पाणी हे उपलब्ध करून द्या. आता तुम्हाला सांगतो की कोंबड्यांना प्रतिदिवस थंड पाणी उपलब्ध जर आपण सर्वांनी उन्हाळ्यात करून दिलं त्याचे काय फायदे होणार. थंड पाणी उपलब्ध करून दिल्यामुळं कोंबडी नॉर्मल पाण्यापेक्षा 1.5 पट पाणी अधिक पिणार. त्यामुळे कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही. कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण जर कमी झालं नाही तर कोंबडीच्या शरीरातील तापमान हे वाढणार नाही. कोंबडीच्या शरीरातील तापमान जर वाढलं नाही तर कोंबडीवरती उन्हाळ्यात आजार येण्याची जी शक्यता आहे ती 70 ते 80% कमी होणार. यामुळं आपली कोंबडी तंदुरुस्त व निरोगी राहणार. तंदुरुस्त व निरोगी कोंबडी राहिली की आपोआप कोंबडीचं अंडे उत्पादन अबाधित राहणार. आपोआप कोंबडीचं वजन सुद्धा त्या ठिकाणी अबाधित राहणार. पर्यायानं कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार, कोंबडीचं वजन वाढणार, कोंबडी आजारी पडणार नाही. ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये आपल्या फार्ममध्ये जो मृत्यूदर असणारे या उन्हाळ्यात या छोट्याशा उपायानं जवळपास आपण 0 करण्यात यशस्वी होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, त्वरा करा, आपल्या नजीकच्या कुंभार मित्राकडून जाऊन एक मोठं मडकं किंवा रांजण घेऊन या. त्याला त्या ठिकाणी जो बारदाना म्हणतो तो गुंडाळून घ्या. त्यात पाणी रात्री टाका, कॉटनचा कपडा त्या ठिकाणी वरून या ठिकाणी झाकून टाका आणि त्यानंतर दिवसभर या थंड पाण्यात नॉर्मल पाणी मिसळा आणि आपल्या कोंबड्यांना दिवसभर हेच थंड पाणी द्या. यामुळे कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही, पण इफेक्ट असा होईल की ज्यामुळे खूप आपला या ठिकाणी फायदा होऊन जाईल. त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती की कोंबडीला जर तंदुरुस्त ठेवायचं असेल, अंडे उत्पादन वाढवायचं असेल, वजन वाढवायचं असेल तर कोंबडीला थंड पाणी या ठिकाणी द्याच आणि कोंबडीला फ्रीजशिवाय थंड पाणी द्यायचं असेल तर या ठिकाणी हा उपाय करा. यासाठी दररोज खर्च करण्याची सुद्धा आवश्यकता अजिबात इथं नाही. तर हा छोटासा उपाय मित्रांनो, हा उपाय जर केला तर मला वाटते तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, हा उपाय आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की माझे बरेचसे कुक्कुटपालक बांधव म्हणतात, सर आपण किती स्पष्टरित्या व किती सहजरित्या या ठिकाणी गोष्टी समजावून सांगतात. मग आम्हाला या ठिकाणी तुमचं मार्गदर्शन हवं आहे. आम्हाला तुमचं मार्गदर्शनही मिळू शकेल का? तर माझ्या अशा सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी मी ऑनलाईन ट्रेनिंगची योजना निर्माण केली. ही नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग आहे जिथं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते आणि या मार्गदर्शनामुळे शेकडो कुक्कुटपालक बांधव हे लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी प्राप्त करत आहेत. जर आपल्याला सुद्धा आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आपण त्वरित प्रवेश घेऊ शकता. प्रवेश घेण्यापूर्वी ही ट्रेनिंग कधी असते समजावून सांगतो. दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता ही ट्रेनिंग असते, ज्यात पहिल्यांदा लेक्चर असते,
त्याच्यानंतर वेदर बुलेटिन की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती, याचा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कसा परिणाम होणार याबद्दल सखोल माहिती, आणि त्यानंतर जर अचानक काही आजार आले तर त्या ठिकाणी कोणता औषधोपचार करायचा याबद्दल माहिती. त्याचबरोबर आठवडाभरात जी काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला दिली जातात. इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांना 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकता. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होतो. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममधील मार्गदर्शनामुळे आपल्या कोंबडींवर व पिल्लांवर जास्त आजार येत नाहीत, कारण लसीकरण कधी व कसं करायचं हे आम्ही सांगतो. लसीकरण करून सुद्धा कोणता आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा, कोणता उपाय करायचा, कोणता औषध द्यायचं हे सांगितलं जातं, ज्यामुळे मृत्यूदर कमी होतो. त्याचबरोबर शेड कसा उभारायचा याबद्दल माहिती दिली जाते, ज्यामुळे आपली त्या ठिकाणी पैशाची बचत होती, वेळेची, जागेची, मेहनतीची सुद्धा बचत होते. आणि त्याचबरोबर सरतेशेवटी आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दलही सखोल मार्गदर्शन या ठिकाणी आपणास केलं जाते. तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त करून आपण लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात. ज्यांना या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आता सांगतो कशा पद्धतीनं आपण रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्या 84 21 82 62 62 या क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे. इथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील. त्यांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील की आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 बस या क्रमांकावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त होऊन जाईल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. खऱ्या अर्थानं करायचं असेल कुक्कुटपालन, कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या. यासाठी कॉल करा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. त्याबरोबरच मित्रांनो, आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपल्याला नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो हा पाठवायचा आहे. एवढं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ की ज्यात तुमची सर्वात महत्त्वाची समस्या होती की आम्हाला या उन्हाळ्यात कडक उन्हापासून कोंबडीचा बचाव करण्यासाठी थंड पाणी द्यायचं आहे, पण आमच्याकडे फ्रीज नाही. तर तुमच्यासाठी फ्रीज नसताना कशा पद्धतीनं थंड पाणी उपलब्ध करून द्यायची ही संकल्पना घेऊन आलो होतो. ही संकल्पना कशी वाटली मला त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. जर काही अडचणी असतील कुक्कुटपालनाबद्दल तर त्याही कळवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.